नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 12 अवयवीकरण यात पाहणार आहोत। ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर कंसात ए अधिक बी कंस पूर्ण दुसऱ्या कंसात ए वजा बी कंस पूर्ण ह्या नित्यसमतेचा उपयोग करून अवयवीकरण कसे करतात त्यासाठी काही अगोदर आपण ती नित्यसमता व्यवस्थित समजून घेऊया। ए वर्ग वजा बी वर्ग याच्यात दोन पद आहेत। तर प्रथम पद ए वर्ग हे पूर्ण वर्ग आहे, तसेच अंतिम पद किंवा दुसरे पद बी वर्ग हे पण पूर्ण वर्ग आहेत। म्हणजे दोन्ही पद पूर्ण वर्ग आहेत। म्हणजे आपल्याला ह्या पदावलीत दोघं पूर्ण वर्ग दिसतील। तसंच त्यांच्यामध्ये वजाबाकी होते, हे पाहताय तुम्ही। तर दोघी पदांमध्ये काय होते, वजाबाकी होते। जर अशा प्रकारे पद असतील, पूर्ण वर्ग पण असतील आणि दोघांमध्ये वजाबाकी पण होत असेल, तर त्यांच्या वर्गमूळाचे, आता ए वर्गाचं वर्गमूळ ए आणि बी वर्गाचं वर्गमूळ बी, तर त्यांच्या वर्गमूळाची एकदा बेरीज होते आणि एकदा वजाबाकी होते। अशा प्रकारे ही पदावली आहे आणि आपल्याला अवयव काढताना त्यांच्या वर्गमूळांची एकदा काय करायची आहे, बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी। तर विद्यार्थ्यांना तर उदाहरण समजून घेऊया। येथे प्रथम उदाहरण पहा, 36x वर्ग वजा 49। आता हे दोघं पद पूर्ण वर्ग आहेत की नाही ते आपण अगोदर तपासून घेऊ। आता 36 कोणाचा वर्ग आहे, तर आपल्याला माहिती आहे 6 6 36 होतात, मग 6x कंसाचा तो वर्ग आहे। आणि जे दुसरं पद आहे ते 49 कोणाचा वर्ग आहे बरं, 7चा वर्ग आहे। मग येथे दोघं पद पूर्ण वर्ग आहेत, मग आपण ते थोडक्यात लिहून घेऊ। आता आपल्याला माहिती आहे दोघं पूर्ण वर्ग असतील तर त्यांच्या वर्गमूळाची एकदा बेरीज होते आणि एकदा वजाबाकी। मग 6x आणि 7 हे त्याचे वर्गमूळ आहेत, तर त्यांच्या वर्गमूळाची एकदा आपण काय करू, बेरीज करू आणि एकदा त्यांची वजाबाकी। तर अशा प्रकारे आपल्याला त्यांचे अवयव मिळाले 6x अधिक 7 6x वजा 7। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात वर्गमूळ शोधता यायला पाहिजे। तर हे गणित खूप सोपी आहेत। पुढे दुसरं उदाहरण पाहूया, 8y घन वजा 50y। आता ह्या उदाहरणात दोघं पद पूर्ण वर्ग नाही आहेत, पण अशा वेळेस आपल्याला माहिती आहे यांचे अवयव काढताना आपल्याला काय करावं लागतात, सामान्य अवयव काढावे लागतात। तर 8चे अविभाज्य काढायला गेलो तर 2 गुणिला 2 गुणिला 2 8, नंतर y घन म्हणजे y 3 वेळेस गुणाकार। तर हे 8चे अवयव झाले अविभाज्य, आणि 50चे 2 गुणिला 5 गुणिला 5 5 5 25 25 जुने 50 गुणिला y। त्यांच्या दोघांना सामान्य काय दिसते तुम्हाला, हा एक 2 आहे, तसेच हा एक y आणि एक y। तर 2 y सामान्य अवयव त्यांच्यामध्ये आहे। मग 2 सामान्य निघाल्यानंतर पहिल्या पदात करायला 2 दुणे 4 आणि y वर्ग, तसंच दुसऱ्या पदामध्ये 25 राहील। हे शिल्लक यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे। मग अशा प्रकारे कॉमन काढायचं आहे। तर कॉमन काढल्यानंतर तुम्हाला इथे दिसते 4y वर्ग वजा 25। आता 4y वर्ग ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 25 पण पूर्ण वर्ग। आता 4y कोणाचा वर्ग आहे, तर तो 2y वर्ग आहे, आणि 25 5चा वर्ग आहे, आणि दोघांमध्ये काय होते, वजाबाकी। मग दोघांमध्ये वजाबाकी होते तर आपला नियम त्यांच्या वर्गमूळाची एकदा काय करायची असते, बेरीज आणि एकदा वजाबाकी। मग 2y जशाचा तसा येईल, तर त्यांचे वर्गमूळ 2y अधिक 5 आणि 2y वजा 5 अशा प्रकारे त्यांचे अवयव पडतील। तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित मोठ्या कंसात लिहून घ्यायचं आणि ही अशी अवयव पाळायची आहेत आणि मोठा कंस पुन्हा काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपले हे अवयव पडतील। आता पुढचं उदाहरण पाहूया, 16a वर्ग वजा 9b वर्ग अधिक 42bc वजा 49c वर्ग। आता ह्याच्यात 4 पद आहेत।
प्रथम पद पूर्ण वर्ग आहे, अंतिम पद पूर्ण वर्ग आहे, तसंच द्वितीय पद पण पूर्ण वर्ग आहे. तर अशा वेळेस आपल्याला ग्रुप काढायचा असतो 3चा. तर आपण हे शेवटचे 3 पदाचा एक ग्रुप बनवू. आता त्याच्यात तुम्ही पाहतायत की प्रथम पद आणि अंतिम पद पूर्ण वर्ग आहे आणि मध्यम पद 42B वर्ग आहे. तर याचे अवयव काढताना आपल्याला पूर्ण वर्ग त्रिपदीच्या नियमानुसार काढावे लागतील. पण आता आपण कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह ठेवलं तर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळे प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. मग हा धन असेल तर हा ऋण होऊन जाईल आणि हा ऋण आहे तो धन होऊन जाईल. ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण लिहून घेतले. 16A वर्ग हा 4A वरचा वर्ग आहे, ऋण चिन्ह बाहेर निघाले तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदललेलं आहे. आता ही त्रिपदी कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला शोधायचे. तर प्रथम पद 3Bचा वर्ग आहे आणि अंतिम पद 7Cचा वर्ग आहे. तसंच त्यांचा मध्यम पद 2 गुणिला 3 गुणिला 7 म्हणजे 42 होते, तर 42BC येते. तर ते व्यवस्थित लिहून घेऊ. मग ही त्रिपदी पूर्ण वर्ग आहे. मग त्रिपदी पूर्ण वर्ग असेल तर त्यांचे अवयव कसे पडतात ते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या वर्गमुळां लिहून घ्यायचे असतात 3B आणि 7C, मध्यम पदाचे चिन्ह आणि कंसाचा वर्ग. अशा प्रकारे अवयव पाडल्यानंतर आपल्याला आता पदं मिळाले 4Aचा वर्ग वजा कंसात 3B वजा 7Cचा वर्ग. आता येथे दोन्ही पदं पूर्ण वर्ग आहेत तर त्यामुळे त्यांचे एकदा बेरीज होईल आणि एकदा वजाबाकी. आता विद्यार्थी मित्रांनो येथे कंसातच लिहायचे आहेत कारण की 2 पद आहेत आणि ऋणचिन्ह येतं बाहेर, तर प्रत्येक पदाचे चिन्ह बदलत असतात. तर काळजी घेताना आपण अगोदर कंसात लिहून घेऊ. तर कंसात लिहून घेतले. आता कंसाच्या बाहेर काढताना कंसाच्या बाहेर जर धनचिन्ह असेल तर पदाचे चिन्ह बदलत नाही आणि कंसाच्या बाहेर जर ऋणचिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. आता इथे पहा, हा 3B आपण कंस सोडवताना तो ऋण होईल आणि हा ऋण 7 आहे तो धन होईल. तर कंस काढूया. तर उत्तर आलं 4A 3B आणि ऋण 7C. आता यांची पदांची चिन्ह बदललेली नाहीत कारण कंसाच्या बाहेर धनचिन्ह होतं. पण मात्र इथं पहा 3B हा ऋण 3B झाला आहे आणि ऋण 7 हा धन 7C झालेला आहे कारण कंसाचा बाहेर ऋणचिन्ह आहेत. अशा प्रकारे आपल्याला अवयव काढायचे आहेत. आता अजून एक उदाहरण पाहूया. Aचा चौथा घात वजा 81. आता Aचा चौथा घात कोणाचा वर्ग आहे तर तो आहे Aचा वर्ग आणि आपण घातांकाचे नियम पाहिला तर घातांकाचा गुणाकार बेदुने 4 होतात आणि 81 हा 9चा वर्ग आहेत आणि दोघं पूर्ण वर्ग आहेत आणि दोघांची काय होते वजाबाकी. तर अशा प्रकारे त्यांच्या वर्गमुळांची वजाबाकी होते. तर त्यांच्या वर्गमुळांची एकदा वजाबाकी करूत आणि एकदा बेरीज करूत. क्रम बदलला तरी काय हरकत नाही. तर उत्तर आलंय A वर्ग अधिक 9 दुसऱ्या कंसात A वर्ग वजा 9. आता विद्यार्थी मित्रांनो येथे आपण पाहतो प्रथम पद पण पूर्ण वर्ग आणि अंतिम पद पण पूर्ण वर्ग आहेत. मग याचे पुन्हा अवयव पडतील ह्या नियमानुसार. तर A वर्ग अधिक 9 हे जसेच्या तसे, पण A वर्ग वजा 3चा वर्ग. 9 कोणाचा वर्ग आहे 3चा वर्ग आहे. तर त्यांच्या वर्गमुळाची एकदा बेरीज होईल आणि एकदा वजाबाकी. तर अशा प्रकारे आपल्याला अवयव मिळाले आहेत. A वर्ग अधिक 9 दुसऱ्या कंसात A अधिक 3 कंस पूर्ण आणि पुढच्या कंसात A वजा 3 कंस पूर्ण. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत. तर पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटूया. नमस्ते.